सूर्याला वाचवे नमन वंदो पाची पांडवाना वाचवे नमन वंदो पाची पांडवाना वाचवे नमन वंदो पाची पांडवाना सहावे नमन केदार देवाना सांभाळावे आम्हा बाळांना केदार तू तुझ्या चरणी कालवृंगा रंगणे स्वर्गनगरी कोकण भूमी करूया नमन आज या रंगणे गावे नमन माझे जगदाई देवी अकरावी नमन वंदो त्रिमुख देवा माझ्या तुरल्या मना उडला गी तुझी गणा माझ्या तुरल्या मना चौदीच्या बरल्या चौदीच्या बरल्या कपाई तुझी गणा माझ्या तुरल्या मना ओढला गे तुझी गणा माझ्या तुरल्या मना उजलुनी आलं आभाळ रामाच्या पायी उजलुनी आलं आभाळ रामाच्या पायी अनगाव जागवित आली वासुदेवाची स्वारी अनगाव जागवित आली वासुदेवाची स्वारी सूर्या संग ईर्षा धरतो अंधार ग अंधारे उजेड जाळा गिरतो म्हणून वेळा वर्ष झाला साऱ्या गोकुलाला बाळकृष्ण जन्मला वर्ष झाला साऱ्या गोकुलाला बाळकृष्ण जन्मला वासुदेव देवकी चला आशीर्वाद आहे तुझा पुतना आम्ही तुझ्यावरती कामगिरी संपत आहोत असं सरळ आणि त्या नंदाच्या कार्डाचा वध करायचा ही कामगिरी तुझ्यावर संपत आहोत
राणीया दही दुधाचे माठ भरा शृंगारावरा जाऊ मिळून बाजारा शृंगारावरा जाऊ मिळून बाजारा शृंगारावरा जाऊ मिळून बाजारा उडवीची रात ही सरली सडूची प्रतिमा उतरली उडवी पावडर लावते गाला बिगी येते मी तुमच्या संगतीला लाली पावडर लावते गाला बिगी येते मी तुमच्या संगतीला सकाळ सकाळी कामाला भारी नवऱ्याचे माझ्या उगाच गाये नवऱ्याच्या माझ्या उगाच गाई नवऱ्याची माझ्या उगाच गाई तुला येते नऊवारी साडी नकरा माझा सगळ्यात भारी नकरा माझा सगळ्यात भारी. मला 104 जगताप मला जायचं होतं बँकेत. आता मला मोठा प्रश्न पडला. आता बँकेत कशाला पुढे अगं बँकेत कशाला म्हणजे काय तो फॉर्म भरायचा आहे ना फॉर्म. लग्न माझी पण अगं लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीचा मग 15,000 रुपये भेटतात त्याच्या आधी काय नाही तर काय अगं तुला काय सांगू माझं वय म्हणून काढायला बाजूची सुमित्रा आहे ना तिला 1500 रुपये तर मला भेटतात तुला माहित आहे का 1500 मग बरे 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 ते 1500 रुपये ते घेते आणि करते काय माहित आहे काय करते? वालत जाते घालत होती बँक ऑफ इंडिया मध्ये बँक ऑफ इंडियामध्ये 1500 रुपये काढते 1500 रुपये काढते 1000 रुपयाचं सामान भरते आणि कोणाला 200 रुपयाचा खायला घेते आणि गाडी भाडा 300 रुपये देते आणि पुढे आणि पुढे काय गेले की 1500 रुपये ते 1500 चा उपयोग तरी काय अगं पण काय करणार मला पाहिजेच ना आता अगं मावशी हा, बोल. यायला उशीर का झाला अगं तेच तर काय करू माझा नवरा म्हातारा झाला आता हा हा बरे 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 चला चला म्हटलं चला तर कुदली मनमन माती कणकण कुदली मनमन मातीचे सितारले खांब सासूबाईंच्या पोटी जन्मले राम राम नाही म्हटलं नाव नाही घेतलं 32 पानं 32 सुपाऱ्या 32 पानाला लावला चुना 32 पानाला लावला चुना नाकात नथनी बोलू कशी पायात पंजन नाचू कशी लेख अशोक तुजबांची पोरगी संकेत बागड्यांची बहीण पवन दामलेंची आणि अस्तुरी बघा संजय गोरपडे साहेबांची भूमी घेते घे मग लग्नाच्या अगोदरच घे घेते मग घे भाऊ किती होते शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून हा शंकराच्या पिंडीला बेल घालते मॉडेल अगं मावशी काय मिळेल? कंबर असायची? हा शंकराच्या पिंडीला बेल घालते वाकून हा झाला का शिवमरावांचं नाव घेते सर्वांचा मान राखून अरे बापरे खूपच छान सर बाजू अगं तू ये का पुढं अगं बापरे काय हिचा नकरा काय हिचा तोरा किती ठुमकते काय घेतलं ना तू मी घेतलं बरं हलवा अरे हलवा खूपच छान आणि तू घे ग काय ग अगं नाव मला ना माझ्या नवऱ्याची घ्यायची सवय आहे बघ. अरे देवा बघा काय म्हणते ते नवऱ्याचं घ्यायची सवय आहे इथला नाव म्हटलं ना असं पूर्ण बोल ना आता आम्ही म्हणता ऐक ना तू पूर्ण ऐक ना तुला अरे घे बाई घे तुझ्या नवऱ्याचं घे घेते हा इंग्रजीत गावताला बोलतात ग्रास वा इंग्रज आहे वाटतं इंग्रजीत गावताला बोलतात ग्रास अरे खूपच छान आणि संकेशराव राठोड देतात त्रास अरे बापरे बाप तुला खूप त्रास देतात इकडे ये. मग तेच म्हणतो एवढा कसला ग त्रास देतात तुला सांग माझा बेवडा आहे अरे देवा बेवडा आहे होय येऊन त्रास देतात मला काहीतरी बोलतात वाटलं की सर बाजूला अगं म्हणता तू अशी पुढे ये ग काय ग मावशी तुझं काय घेतलंस घेतलं का दूध घेतलंस खूपच छान आणि तू तुझ्या घे का नवऱ्याचं घेते ना घे की क्रिसचं गाणं ऐकून भरलं माझं मन ऐकते काय म्हणते क्रिस का गाणं सुने का घे क्रिसचं गाणं ऐकून भरलं माझं मन वा वा कोकण गाण्याच्या औषधा शिंगाला बघ सर खूपच छान म्हणता सर बाजू चला ग पुढे नो चढवणीचाच गवळणी आज मिळवणी साऱ्या जणी सौभाग्याचं लेण जणीच डोरल ते घालवली तया डोकरोनी शृंगार बरोबरी
बाजारी दयानो करून शृंगार बरोबरी जाऊया बाजारी दयानो करुण शृंगार बरोबरी जाऊया बाजारी दयानो करुण शृंगार बरोबरी जाऊया बाजारी आलो आलो देवा. अरे रे काना गोवर्धना, अरे रे काना गोवर्धना, हाक पडली पिकाना, हाक पडली पिकाना, घेऊन सतीला माझ्या पेटला लोभ जोडीला, बेटाया बेटाया देवाला, बेटाया बेटाया देवाला, बेटाया बेटाया देवाला, बेटाया बेटाया देवाला. रानाला रे कपिला तुकली रानाला, रे कपिला तुकली रानाला, रानाला रे कपिला तुकली रानाला. उठून गेलो वाड्याला, कपिला नव्हती दाव्याला, कपिला नव्हती दाव्याला, कपिला नव्हती दाव्याला. धावली घेतली रानाला, कपिला तुकली संन्यासाचा पोर आहे तो नाही का विठ्ठल पंच. अहो संसाराला कंटाळून संन्यास घेतला आणि संन्यासाला कंटाळून परत संसारात आला. काय संन्यास घेऊन पुन्हा संसारात? अरे धर्म मध्ये ह्यांना का चेष्टा वाटते? अशा या धर्मभ्रष्ट लोकांची ताकद संपुष्टात आणली पाहिजे. हो बाई, आणि मला तर आता खूप भूक लागले.
ज्ञानादा आला आणि आपण लगेच जेऊया. हो नाना ए नाना काय झालं रे दार उघड. ज्ञानादा मी सोबत बाहेर ये. अरे ज्ञाना दादा माझ्या प्रेमळ भावा आज तुला रागवण्यासारखं झालं तरी काय. काही झालं असेल तरी ते विसरून जा. तुझं असं रडणं आम्हाला सहन होत नाही. तू तुझ्यासाठी नाही आमच्यासाठी तरी बाहेर ये. आमच्याशी हसून बोल. आई बाबा तर आपल्याला अर्ध्यावर सोडून गेले. आता निर्विनीत ना आणि तू आमचे आई वडील आहात. आपणच आता एकमेकांची काळजी घेणार आहोत. मग असं रडून रुसून चालेल. मला माहित आहे तू आमचं मोठा छत्र आहेस. ज्ञाना सजीव निजू म्हणतोय मग हा रेडा पण धर्म शिकेल का. महाराज प्रेम भावाने पाहिलं तर हा रेडा सुद्धा धर्म सांगेल. ओम हरि ओम पुरोहितम यज्ञसं मृत्युविजं होतारं रत्नधातम्. हरि ओम अग्निमेयं पुरोहितं यज्ञं देवमृत्युंजयं होतारं रत्नधातम्. ज्ञाना आम्ही चुकलो. तुम्ही निरपराध आहात. तुमच्या मुखातून ईश्वर बोलत आहे. आजपासून तुम्ही आमचे गुरु आहात. ज्ञाना धर्म म्हणजे नियम आचारसंहिता. जर आज आपण धर्माचा पाया तोडला तर उद्या धर्म कसा उभा राहील. कोणी माणसं आहेत की नाही. महाराज आपला पराक्रम आम्ही पाहिला आहे. अहो आपण तर साक्षात मृत्यूलाही गुलाम केले आहे. पण आपल्या भेटीला या गावातली माणसं न येण्याचं कारण म्हणजे ज्ञानेश्वर नावाचा एक चिमुरडा अहो धर्माच्या नावाखाली लोकांना फसवत आहे. त्याचा चमत्कार लोकांना भुलवतोय. चमत्कार अरे चमत्कार हा माझ्याकडं. रे मेघ श्वास रोखला ना वाराही थांबे आणि जर डोले मिटले ना तर सूर्यही उगवायचा थांबे. आणि एवढूचा एक चिमुरडा पोरगा माझ्या समोर चमत्काराची स्पर्धा करत असेल तर अत्यात्मज आहे. मृत्यूवरही विजय मिळवणारा महामान्य योगीराज आज त्या तुमच्या ज्ञानाची आम्ही
खबर घेणार आहोत. टायगर नाही तो माणूस आहे. बस महाराज, मी हाय योगी, मी हाय बलवान. माझ्या समोर पर्वतही मागतो. मी अलंकाराच्या पोटी अलंकाराच्या इथं गंमत आलो. तेव्हा मला क्षमा करा, शिष्य म्हणून स्वीकारा. महाराज, हे तुम्ही काय करत आहात? अहो, ही पोरकट मुलं आहेत आणि यांना तुम्ही शरण जाताय. अरे मूर्खा, माझे डोळे उघडले, तुझ्या अजून मिटलेले नाही. तू शरीराने तर परिस्थिती तुझ्या कर्माची बने बोलाई. नाही महाराज, महाराज नाही, महाराज, महाराज नाही, नको महाराज, 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 देवा, अनर्थ झाला. द्वेषाने मी धर्माला मारत ठरलो. माझ्या गर्वाने आणि कटुतेने मी लोकांना चुकीचा मार्ग दाखवला. नाही, हा माझाच हप्ता आहे. महाराज, माझा उद्धार केलात. महाराज, माझा उद्धार केलात. माऊली, तुम्ही खरंच पावली आहात. हा देह तुमचा आहे, हे आयुष्य तुमच्या चरणी अर्पण आहे. महाराज, माऊली की, ज्ञानेश्वर माऊली की, निवृत्ती सोपान मुक्ताई की, निवृत्ती सोपान मुक्ताई की. पण आज मी कोणी गुरु, विद्वान किंवा धर्माधिकारी म्हणून नाही, तर झुकलेल्या मानेने उभा असलेला एक अपराधी म्हणून मी बोलतो आहे. होय, तोच मी विसोबा, ज्याने ह्या कवळ्या ज्ञानेश्वरांना छळलं, त्यांच्या आई वडिलांच्या पदरात दुःख टाकलं, त्यांच्या भावंडांच्या जखमेवर मी मीठ सोडलं. बांधवांनो, आज जेव्हा मागे वळून पाहतो तेव्हा अंगावर शहारे येतात. अहो, काय करत होतो आम्ही? 100 गाठण्यासाठी आयुष्याची धडपड. पाप पुण्य याच्याशी आम्हाला काही देणं घेणं नाही.
आणि कर्तव्य ते तर विचारूच नका. आणि इकडे हे कोवळ्या वयाचं पोरग ज्याच खेळण्याचं वय ते आम्हा अडाण्यांना आयुष्यभर पुरेल असं ब्रह्मज्ञान देत होत. 21व्या वर्षी समाधी घेण्याचं सामर्थ्य ज्याच्यामध्ये आहे तो साधारण संत नव्हे, तो तर साक्षात देव अवतार. पण आम्ही काय केलं? कोणतेही ज्ञान शहानिशा न करता धर्म अधर्म करत जातीत अडकलो. माणूस धर्म विसरलो. त्यांच्या आई वडिलांना समाजाबाहेर टाकलं. त्यांच्या भावंडांचा जीवनावर प्रश्नचिन्ह लावलं. आणि बांधवांनो तरीही ह्या ज्ञानेश्वरांनी काय केलं? जशी एखादी आई आपल्या पोटच्या पोराच्या साऱ्या चुका आपल्या पदरात घेते, अगदी तसंच ह्या ज्ञानेश्वर माऊलींनी मला जवळ घेतलं. माझ्या अहंकाराला शिक्षा दिली नाही की माझ्या अज्ञानाचा सूड घेतला नाही. हॅलो मंडळी, नाही तर इतिहास बदलतो पण विसोबा बदलत नाही. आजच्या नामातून आपण सगळे स्वतःला एकच प्रश्न विचारूया, मी विसोबा आहे की माऊलींच्या वाटेवर चालणारा माणूस? जय जय रामकृष्ण हरी.